तुमच्यासाठी तुमचं आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सचं आरोग्य ही प्रायोरिटी आहे का? याला तुम्ही महत्त्व देता का? हेल्थ इज वेल्थ याच्यावर तुमचा विश्वास आहे का? हेल्थ आपली चांगली असेल तर आपण लाईफमध्ये काहीही अचीव्ह करू शकतो. हेल्थच डाऊन असेल तर बाकीच्या गोष्टी आपण एन्जॉय करू शकत नाही. या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का? हेल्थ ही तुमची प्रायोरिटी असेल तर या चॅनलवर तुम्हाला हेल्थच्या वेगळ्या वेगळ्या ॲस्पेक्ट्सवर प्रॅक्टिकल टिप्स मिळणार आहेत. आणि आज अशाच एका हेल्थ प्रॉब्लेमबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि ते म्हणजे हेडेक, डोकेदुखी. डोकेदुखीवर काय करता येईल, त्याच्यावर कुठल्या टिप्स वापरता येतील, हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळ, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्यापैकी सगळ्यांनाच कधी ना कधी डोकेदुखीचा त्रास होतो. कधीतरी वन्स इन अ वाईल डोकं दुखलं तर समजू शकतो, पण आपल्यापैकी काही जणांना डोकेदुखीचा खूपच त्रास असतो. सतत त्यांचं डोकं दुखत असतं, वरचेवर त्यांचं डोकं दुखत असतं. औषधं घेतले की तेवढ्यापुरतं कमी होतं आणि पुन्हा डोकं दुखायला लागतं. डोकेदुखीची वेगळी कारणं असतात. कधी कधी सायनसमुळे डोकं दुखतं, ॲसिडिटीमुळे डोकं दुखतं, किंवा मायग्रेनचा त्रास असतो, किंवा स्ट्रेस असतं, टेन्शन असतं. अशा वेगळ्या कारणांमुळे डोकं दुखत असतं. आणि या डोकेदुखीसाठी आपण काय उपाय करू शकतो, काही सोप्या टिप्स कशा आपण वापरू शकतो, हे मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी डोकेदुखीचं रूट कॉज कुठे असतं, त्याच्यासाठी कसं ते ओळखायचं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल, वरचेवर डोकं दुखत असेल, तर असंही असू शकतं की तुमची बॉडी डिहायड्रेटेड झाली असेल. जर वरचेवर बॉडी डिहायड्रेट होत असेल तर याच्यामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं. आणि याच्यावर उपाय अगदी सोपा आहे. बॉडीला हायड्रेशन द्या, वरचेवर पाणी प्या, बॉडीला पुरेसं पाणी द्या. आणि जेव्हा बॉडीला पुरेसं पाणी मिळेल तेव्हा मग डोकेदुखीचा त्रास कमी होईल. आणि डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी कॉफीसारखे पदार्थ टाळा. कॉफी किंवा गोड पदार्थ, एरिएटेड ड्रिंक्स या गोष्टी टाळल्या तर बॉडी डिहायड्रेट होणार नाही आणि तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणार नाही. डोकं दुखत असेल तर तुमचा पोश्चर काय आहे हे सुद्धा तुम्ही चेक करा. जर वाकून तुम्ही काम करत असाल, स्लाउच करून खुर्चीवर सोफ्यावर बसत असाल, तर याच्यामुळे मानेवर आणि शोल्डर्सवर ताण येतो आणि याच्यामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं. याच्यासाठी तुम्ही सरळ रिलॅक्स बसा, पाठ सरळ ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा आणि शोल्डर्स, पाठ रिलॅक्स ठेवा. याच्यामुळे पाठीवर आणि शोल्डर्सवर, मानेवर ताण येणार नाही आणि डोकेदुखीचा त्रास कमी होईल. तुमची जर खुर्ची किंवा सोफा ज्याच्यावर तुम्ही नेहमी बसून काम करता, हे बदलायची गरज असेल तर ते सुद्धा बदलून बघा. कारण खुर्ची बरोबर नसेल तर त्यामुळे सुद्धा पोश्चर बरोबर राहत नाही आणि डोकेदुखीचा त्रास होतो. तर हे छोटे बदल तुमच्या पोश्चरसाठी करून बघा. वरचेवर डोकं दुखत असेल तर डोकेदुखीचे काय ट्रिगर्स आहेत हे सुद्धा ओळखायला पाहिजे. समजा तुम्ही उन्हात गेल्यावर डोकं दुखत असेल तर उन्हात जाणं टाळा किंवा टोपी वगैरे वापरा, छत्री वापरा. कधी कधी काही पदार्थांमुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं, ॲसिडिटी होत असते. स्पायसी पदार्थ, तेलकट पदार्थ किंवा काही स्पेसिफिक पदार्थ असतात की ज्याच्यासाठी तुम्ही ॲलर्जिक असाल. ते पदार्थ ओळखा काय आहेत आणि ते टाळायचा प्रयत्न करा. ज्या दिवशी डोकं दुखलं त्या दिवशी तुम्ही काय खाल्लं, काय केलं हे फाइंड आउट करा आणि त्या गोष्टी चेंज करा. याच्यामुळे सुद्धा तुमची डोकेदुखी कमी होणार आहे. तुम्हाला जर वरचेवर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर याच्यासाठी तुम्ही तुमचं माइंड आणि तुमची बॉडी रिलॅक्स केली पाहिजे. तुमचं माइंड आणि तुमची बॉडी जर स्ट्रेसमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं. आणि याच्यासाठी एक सिंपल प्रॅक्टिस करायची आहे. एका शांत ठिकाणी बसा आणि डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने एक्झेल करा. असं थोडा वेळ करा. याच्यामुळे तुमचं माइंड आणि तुमची बॉडी रिलॅक्स होईल. आपलं माइंड आणि आपली बॉडी कनेक्टेड असतात.
त्यामुळे माइंड आणि बॉडी रिलॅक्स झालं की डोकं दुखणं तुमचं आपोआपच कमी होईल. आजच्या व्हिडिओमध्ये डोकेदुखीसाठी सांगितलेल्या छोट्या छोट्या सिंपल टिप्स तुम्ही वापरून बघा. याच्यामुळे तुमच्या डोकेदुखीमध्ये नक्कीच फरक पडेल. आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये फारसा काही फरक तुम्हाला जाणवत नसेल तर या डोकेदुखीचं काहीतरी वेगळंच रूट कॉज आहे. आणि हे रूट कॉज काय आहे हे समजून घेऊन त्याच्यावर काम करण्यासाठी तुम्ही आरोग्य संपदा हा फ्री वेबिनार अटेंड करा. या वेबिनारमध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या या डोकेदुखीचं, तुमच्या या हेल्थ प्रॉब्लेमचं रूट कॉज कुठे आहे आणि ते कसं दूर करायचं की जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम मुळापासून दूर व्हावा, याचा तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये. आरोग्य संपदा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि हा वेबिनार तुम्ही अटेंड करा. वेबिनारचे किंवा बाकीचे अपडेट्ससाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्यातल्या सोप्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, या वापरून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा याला शेअर करा. बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास असतो आणि त्यांना याच्यामुळे मदत होईल. या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या हेल्थ व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.